हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आजचा व्हिडिओचा थंबनेल वरनं आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तर ते म्हणजे उद्या आहे आपल्या श्री स्वामी समर्थ अर्थात आपल्या माऊलींची उद्या पुण्यतिथी आहे. तर पुण्यतिथीची पूजा कशी करायची आणि पुण्यतिथीला त्यांच्यावरती अभिषेक कसा करायचा, आज हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे पाहायला विसरू नका. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचंय आणि आपलं अंगण छान झाडून पुसून घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर आपली उंबरठ्याची जी पूजा असते ती उंबरठ्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हळदीचं लेपन जमलं असतं हळदीचं लेपन करा आणि छान अशी उंबरठ्याची पूजा करा. त्याच्यानंतर तुळशी मातेची पूजा करा आणि त्यानंतर देवघराचे आपले देव असतील त्यांची सर्वांची पूजा करून घ्यायची आहे. देवघरातली सर्व देवांची आपली पूजा झाल्याच्या नंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांवरती अभिषेक करणार आहोत पुण्यतिथी निमित्ताने. तर एक पाट घ्यायचा, पाटावरती लाल, पिवळं, भगवं असं कुठलाही एखाद्या रंगाचं आपल्याला वस्त्र अंतरायचंय आणि त्याच्यावरती अभिषेकासाठी आपण एक ताट किंवा तामण ठेवायचंय, ते सुद्धा छान स्वच्छ असावं. त्यानंतर माऊलींची मूर्ती आपल्याला लागणार आहे. तर पहिलं काय करायचं, त्या ताटामध्ये तामणामध्ये आपल्याला थोडेसे अक्षता ठेवायच्या, त्यावर हळदी कुंकू व्हायचंय, त्याच्यावरती माऊलींची मूर्ती ठेवायची आहे. मूर्ती ठेवल्यानंतर सर्वप्रथम 7 अक्षता घ्यायच्यात आणि स्वामींना सांगायचं की आज मी तुमचा अभिषेक करत आहे, माझ्या घरात तुम्ही राहा, मी जी काही सेवा करेन ती तुम्ही स्वीकारून घ्या असं म्हणायचं आणि ते अक्षता स्वामींवरती अर्पण करायच्या ज्या आपण हातात घेतल्या असतील. मग त्याच्यानंतर 5 पळी पहिलं माऊलींवरती पाणी अर्पण करायचं. पाणी अर्पण केल्यानंतर आपल्या पंचामृताचाच अभिषेक करायचा आहे. तुम्ही बाकीच्या सुद्धा गोष्टींचा अभिषेक करू शकता, पण मी पंचामृताचा सांगेन. जर तुम्हाला पंचामृत मिळाले नाही तर तुम्ही साधा फक्त दुधाचा सुद्धा अभिषेक करू शकता. तर मी दुधाचा करायचा, तुम्ही पंचामृताचा किंवा उटणं असतं, हळद असते, ह्याचा सुद्धा तुम्ही घट्ट करून अभिषेक करू शकता. अभिषेक अशा पद्धतीने करायचा आहे आणि जेव्हापासून आपण अभिषेक करायला सुरुवात करू तेव्हापासून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप आपल्या मुखात असलाच पाहिजे. आपण हा मंत्र सुरूच ठेवायचा जोपर्यंत आपली पूजा होत नाही. त्यानंतर अभिषेक करून घ्यायचा आहे. मूर्ती छान अशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. स्वच्छ पुसून झाल्यानंतर काय करायचं, तुमच्याकडे सिंहासन असेल किंवा काही असेल किंवा साधा एक कपड्यावरती तुम्ही ठेवलात मूर्ती तरी पण चालेल, तर मूर्ती तिथे ठेवायची आहे. ही मांडणी तुम्हाला मी सांगतोय. तर मूर्ती तिथे ठेवायची, इकडे तुम्ही मांडणार आहात तिकडे पाटाखालती छान असं स्वस्तिक काढून घ्या. त्याच्यानंतर त्यावर माऊलींची मूर्ती ठेवा. माऊलींना तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांना छान असं हिना अत्तर लावतो. हिना अत्तर नसेल तर तुम्ही कुठलंही दुसरं अत्तर लावू शकता, गुलाबाचं, चाफ्याचं किंवा केवड्याचं, कुठलंही तुम्ही लावू शकता अत्तर जे तुमच्याकडे अवेलेबल आहे. तर आपल्या अत्तर लावायचं आणि अत्तर लावल्यानंतर तुमच्याकडे शृंगाराचं जे काही सामान असेल, अर्थात माऊलींसाठी माळ, मुकुट, वस्त्र, आता आजकाल आपण माऊलींना छान असं तयार करूनच देवघरात ठेवतो, तर आशा करतो नक्कीच असेल सगळ्यांकडे. तर त्याच्याने छान माऊलींना सजवायचं आहे, त्यांचा एक पद्धतीचा शृंगार करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर माऊलींची मूर्ती तिथे ठेवायची, आपल्याला ती उचलायची नाहीये. मग त्याच्यानंतर कापसाचं वस्त्र असतं ते तुम्ही माऊलींना घालायचं, थोडी फुलं व्हायची, धूप, दीप एवढं सगळं अर्पण जे आपल्याला ओवाळायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर शिऱ्याचा किंवा पूर्ण जेवणाचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. शक्यता जमलेच तर बेसनाचे लाडू नक्की करा. तर अगदी अशी सोपीशी पूजा आहे. काहीही पूजेमध्ये जास्त मोठं नाहीये, ना कुठे आपण कलश मांडलाय ना काय केलंय, एकदम सिंपल पूजा आहे. काय काय जणांचं पुण्यतिथीच्या दिवशी तर आता माऊलींच्या सेवा काय काय करायच्यात हे तुम्हाला आता मी सांगतो. तर पहिला आपल्याला श्री स्वामी समर्थ स्तवन पठण करायचंय, त्यानंतर माळजप करायचे. 11 माळी करू शकता किंवा 1 माळ केली तरी पण चालेल, पण ती मनोभावेने शक्ती तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही करा. 11 तर 11, 1 तर 1, पण ती पण मनाने करा. 1 जरी केली तरी स्वामी नक्की तुम्हाला मदत करतील. त्याच्यानंतर आपल्याला श्री सुक्तम, पुरुष सुक्तम पठण करायचंय. त्यानंतर आपल्याकडे स्वामींचं सारामृत असतं, त्याचं आपल्याला पठण करायचंय. आजच्या दिवशी तुम्ही पूर्ण 21 अध्याय पठण करू शकता किंवा 3-3 अध्याय पठण करू शकता. अशा पद्धतीने एकदम सिंपल आणि साधीशी पूजेची मांडणी तुमच्यासोबत मी शेअर केली. त्याच्यानंतर सेवा काय काय करायच्या हे तुमच्यासोबत मी शेअर केलं.
तर आता एक प्रश्न तुम्हाला सर्वांना पडला असेल की स्वामींची पुण्यतिथीची पूजा वेगळी मांडली चालते की देवाऱ्यात केली तरी चालते. तर मी तुम्हाला पूजेची मांडणी सुद्धा सांगितली, तुम्ही मांडून सुद्धा करू शकता किंवा तुमचा देवघरात जास्त जागा असेल, तुमचा देव्हारा जर मोठा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा स्वामींची पूजा करू शकता किंवा जिथे तुम्ही तुमच्या देवघरात स्वामींचं जिथे स्थान ठेवलं आहे, जिथे त्यांची जागा आहे, तिकडे तुम्ही सुद्धा त्यांची साधी अशी पंचोपचारी पूजा करू शकता. का आपण अभिषेक केला, छान स्वामींचं नामस्मरण करत आहोत, तर एकदम साधी सिंपल पूजा होती. काहीही पूजेमध्ये हे नाहीये, कारण तुम्हाला माहिती उद्या स्वामींची आपल्या पुण्यतिथी आहे. आपण प्रगट दिनाला जशी पूजा केली, अगदी तसंच पुण्यतिथीला सुद्धा आपण आपल्या माऊलींची पूजा करायची आहे. एकदम सिंपल सोबर अशी पूजा तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तर हा जो फोटो आहे हा मी श्री स्वामी समर्थांचा 9 गुरुवार व्रताचा फोटो आहे. खूप छान असे याचे अनुभव येतात, तुम्ही नक्की करून बघा. याची उत्तर पूजा कशी करायची किंवा याची पूजा मांडायची कशी, याचे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. पूजेची 9 गुरुवारची मांडणी आणि 9 गुरुवार व्रताचं उद्यापन कसं करायचं, अर्थात उत्तर पूजा कशी करायची, ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.